उद्या दरवाजासमोर कोणती रांगोळी काढावी असा जर विचार तुम्ही करत असाल तर नक्की बघा मी आणलेल्या ह्या अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या 4 रांगोळ्या. तर पहिली जी रांगोळी आहे बघा, एक गुणिलेचं चिन्ह काढून घेतलेलं आहे मी किंवा 2 क्रॉस रेषा काढून घ्यायच्या आहेत. त्या दोन्ही क्रॉस रेषा ज्या आपण काढलेल्या आहेत त्याच्या बाजूला आपण एक गोलाकार काढून घेणार आहोत. बघा मी डॉट दिलेले आहेत आणि काडीच्या मदतीने फिरवून घेतलेलं आहे. बघा चारही बाजूला आपण गोलाकार काढून घेतलेले आहेत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. रोजची देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर सुद्धा तुम्ही काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते. 5 ते 6 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. त्यामध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण 3-3 डॉट देऊन फुलं काढून घेणार आहोत. बघा मी 3-3 डॉट दिलेले आहेत. 2 डॉट समोर द्यायचे आहेत आणि 1 डॉट वरती द्यायचा आहे. काडीच्या मदतीने आतल्या बाजूला डॉट ओढून घ्यायचे आहेत. आता खालच्या बाजूला आपण लाईट ऑरेंज कलर भरून घेतलेला आहे. त्यामध्ये लाल रंगाचा डॉट देणार आहोत. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणतेही कलर भरू शकता. तर मध्ये 2 पाकळ्यांचं एक पोल काढून घेतलेला आहे. बघा मध्ये रिकामी जागा दिसते तिथे पिवळा रंग तिथे मी भरून घेतलेला आहे. मध्ये आपण हिरव्या रंगाचा एक डॉट देणार आहोत. आता जे आपण गोल आकार काढलेले आहेत त्याच्यावरती एक फांदीप्रमाणे आकार काढायचे आहेत. बघा 2 किंवा 1 कोणाप्रमाणे आकार, जसं आपला कोण असतो ना त्याप्रमाणे एक आकार काढून मध्ये पिवळ्या रंगाची एक कळी काढायची आहे. मध्ये लाल रंग दिलेला आहे. बघा अगदी सोपी रांगोळी आहे ही. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी सुंदर आहे. तर जे फांद्याप्रमाणे काढलेले आपण आकार आहेत त्यावरती हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहे. पानांप्रमाणे लुक त्याला दिलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता रांगोळी, फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे, आता इथे मी 5 डॉट दिलेले आहेत आणि इथे आपण क्रॉस रेषा मारून घेणार आहोत. बघा डॉट जोडून घ्यायचे आहेत. 4ही डॉट मी जोडून घेतलेले आहेत. आता प्रत्येक ज्या 2 रेषा आहेत त्या 2 रेषेच्या मध्ये डॉट दिलेले आहेत. बघा 2-2 डॉट देऊन घ्यायचे आहेत. बघा मी सर्वच रेषांच्या मध्ये 2-2 डॉट देऊन घेतलेले आहेत. आता आपण थोडंसं झाकण्याने प्रेस करून ह्याला एक गोलाकार देऊन घेणार आहोत. सर्वच जे आपण डॉट काढलेले आहेत त्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. मधल्या रेषा आहेत त्या थोड्याशा डार्क केलेल्या आहेत. आता जे आपण गोलाकार काढलेले आहेत त्याच्या सर्वच जे आकार आहेत त्याच्यावरती आपण 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घेणार आहोत. बघा मी सर्व ठिकाणी 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घेतलेली आहेत आणि ज्या रेषा आहेत त्यावरती पानं काढायची आहेत. बघा हिरव्या रंगाचे लाईट आणि हिरव्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत आणि चमच्याच्या मदतीने आकार देऊन थोडासा काडीने आकार द्यायचा आहे. बघा पानांना जास्त काही ड्रॉइंग वगैरे करायची नाही आहे. बघा पटकन होणारी ही रांगोळी आहे. फुलांमध्ये थोडासा सफेद रंगच मी भरलेला आहे. आता जास्त काही रंग भरायचा नाही. रोजची रांगोळी आहे तर आपल्याला झटपट काढायची असते, वेळ नसतो, तर त्यासाठी अगदी थोडे रंग वापरलेले आहेत. तर मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे एक पिवळ्या रंगाचं फूल काढून घेतलेलं आहे. बघा पिवळे डॉट दिलेले आहेत. फक्त डॉट द्यायचे आहेत आणि फूल काढायचं आहे. आता जी फुलं काढलेली आहेत त्याच्यावरती तुरे काढलेले आहेत. बघा सर्वच 4ही फुलांच्या वरती मी 2-2 बाजूने जिथे रिकामी जागा दिसते तिथे तुरे काढलेले आहेत. त्यामुळे काय होईल की जास्त रांगोळीमध्ये रिकामी जागा दिसणार नाही आणि रांगोळीला एक सुंदर लुक येईल. बघा सर्वच ठिकाणी मी तुरे काढून घेतलेले आहेत. फायनल रांगोळीसुद्धा तुम्ही बघू शकता. बघा फायनल रांगोळीचा लुकसुद्धा अगदी छान आहे. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे इथेही मी डॉट दिलेले आहेत. आता सर्वच रांगोळ्या जवळजवळ काडीच्या मदतीने किंवा डॉट काढूनच काढलेल्या आहेत. थोडंसं सारखेपणा आहे. बघा तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. अगदी छोट्याच रांगोळ्या आहेत. 5 ते 6 मिनटामध्ये ह्या रांगोळ्या काढून होतात. तर इथे आपण खालच्या बाजूला एक कमळ काढून घेणार आहोत. बघा कमळ आता रांगोळीमध्ये काढलेलं खूप शुभ मानलं जातं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. बघा लांब पाकळ्यांचं फूल काढायचं आहे कमळाप्रमाणे. बघा त्यामध्ये थोडासा रंग भरून घ्यायचा आहे. तर वरती रिकामी जागा आहे तिथे सुद्धा आपण डॉट देऊन फूल काढून घेणार आहोत. बघा
5 डॉट मी दिलेले आहेत, आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत काडीच्या मदतीने. तर सर्व डॉट मी आतल्या बाजूला ओढून घेणार आहे. बघा ते इथे मी ब्रशचा वापर केलेला आहे. ब्रश जो असतो आपला कलर द्यायचा ब्रश आहे त्याच्या मागच्या बाजूने डॉट ओढलेले आहेत. तुम्ही इथे काडीचाही वापर करू शकता. आता मध्ये फुलामध्ये बघा ऑरेंज आणि पिवळा थोडासा रंग मी भरून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणताही कलर भरू शकता. शक्यतो आपले शुभ रंग वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा रोजची रांगोळी आहे तर लाल, पिवळा, हिरवा असे रंग वापरायचे आहेत. आता जे आपण गोलाकार काढलेले आहे त्याच्या बाजूला लाल रंगाचे डॉट देऊन पुढे मी बघा एक सफेद डॉट देऊन थोडंसं बाजूने फांदीप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. त्यावरती पिवळे डॉट दिलेले आहेत. ही रांगोळी थोडीशी त्यामुळे काय होतं, रांगोळी थोडीशी मोठी दिसते. बघा तुम्ही फायनल रांगोळीसुद्धा बघू शकता. अगदी सुंदर आहे. बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा सुंदर आहे. त्या पानामध्ये थोडीशी रेष मारून घेतलेली आहेत. खाली रेषा हिरव्या रंगाने मारलेल्या आहेत. त्यामुळे पानांवरती फूल आहे असं आपल्याला रांगोळीमध्ये भास होतो. फायनल रांगोळीसुद्धा तुम्ही बघू शकता. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर बघा उद्या रविवार आहे तर त्यानिमित्त ही रांगोळी मी काढलेली आहे. आता इथे खंडेरायाची जे कपाळावरती भंडाऱ्याचा एक हे टिळा असतो तो मी काढलेला आहे. ते काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा खालच्या बाजूला आपण एक फांदीप्रमाणे आकार काढणार आहोत. एक गोल पाकळ्यांचा फूल मी खाली काढलेला आहे. बघा 5 पाकळ्यांचा फूल काढलेला आहे. तव्यावरती आपण एक गोल आकार देऊन घेणार आहोत आणि तिथे दिवे काढायचे आहेत. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे. बघा उद्या रविवार निमित्त तुम्ही ही देवघरासमोर रांगोळी काढू शकता. तर ही रांगोळी कशी पाटावरती काढून ठेवायची आहे, जमिनीवरती ही रांगोळी काढायची नाही. तर बघा दोन्ही बाजूला मी दिव्याचा आकार काढून घेतलेला आहे. तर वेगळं काही ड्रॉईंग नाही केलेली आहे. थोडंसं गोल काढूनच काढलेलं आहे. थोडंसं मध्ये रंग द्यायचा आहे त्यामुळे आपल्याला रांगोळीमध्ये दिवा आहे असा भास होतो. तर बाजूने थोड्याशा रेषा मारून घ्यायच्या आहेत. बघा प्रकाश पडलेला आहे असा भास होतो बघा रांगोळीमध्ये आपण रेषा मारल्यामुळे दिव्यांचा. बघा चारही रांगोळ्या अगदी सोप्या आहेत रोजच्या काढण्यासाठी. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. देवघरासमोर काढा किंवा तुळशीसमोर काढा. कुठेतरी एक रांगोळी नक्की आपण रोज छोटीशी का होईना रांगोळी देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर नक्की काढा. बघा आता ही सुद्धा रांगोळी अगदी सुंदर आहे. फायनल लुकसुद्धा अगदी छान आहे बघा रांगोळीचा आणि अगदी पटकन होणारी आहे. जास्त काही या रांगोळीलाही वेळ लागत नाही. त्याची खाली फूल काढलेली आहे त्यामध्ये थोडासा रंग भरून घेतलेला आहे. तर लाल आणि पिवळ्या रंगाचाच मी इथे वापर केलेला आहे. मध्ये आपण थोडासा जांभळा रंग भरून घेणार आहोत. बघा जांभळ्या रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता मध्ये रिकामी जागा दिसते तिथे कळ्या काढून घ्यायच्या आहेत. त्यामुळे रांगोळीमध्ये जास्त रिकामी जागा दिसणार नाही. आता फुलाच्या वरती थोडीशी रिकामी जागा आहे तिथे आपण छोटंसं स्वस्तिक काढून घेणार आहोत. बघा तुम्हाला जर माझ्या रांगोळी आवडत असतील तर एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल माझं चॅनल तर नक्की करा. सान्वी आर्ट 1 या चॅनलला नक्की एकदा भेट द्या. रोज मी नवीन व्हिडिओ टाकत असते. बघा 3 ते 7 रांगोळ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतात. छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि अगदी सोप्या पद्धतीने मी डेमोसुद्धा दिलेला असतो. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.